कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका, तू झोपला नाहीस अजून? मी? अरे तू कुठे झोपलायस? किती वाजले आशू? सहजच। मगापासून बघतोय तू इथे फिऱ्या मारतोयस, काहीतरी चालू आहे तुझ्या डोक्यात आणि सहजच म्हणतोयस। ते थोडं टेन्शन आलंय, आपली मीटिंग आहे ना त्याचं। अरे परीक्षेची तयारी केलेली असताना कसलं टेन्शन? म्हणजे तुला ना आशू, परीक्षेला जाईपर्यंत ना खूप टेन्शन असायचं। मग वहिनी काय करायची, घरी बसायची आणि देवासमोर बसून प्रार्थना करत राहायची की आशूला पेपर नीट जाऊ दे, नीट जाऊ दे। आणि चिरंजीवांचं काय? तर रिझल्ट लागल्यावर कळायचं की चिरंजीव पहिले आलेत। त्या प्रेझेंटेशनला पण तुझं असंच होणार बघ, मला खात्री आहे। तू जोरदार तयारी केलेली असेल। काय रे, कसले गप्पा चालल्या ना? काही नाही भाऊ, ते प्रेझेंटेशनचं स्ट्रेस आलाय आशूला। अशू, खरंच मीटिंगचा स्ट्रेस आलाय का आईनी हे तुझं आणि नेहाचं जे नवीन सुरू केलंय त्याचा स्ट्रेस आलाय? तुम्हाला असं का वाटतंय मला त्याचं टेन्शन आलं असेल? मला अजिबात त्याच्याबद्दल काही आता माझ्या डोक्यातही नाही येते। मी फक्त मीटिंगचा विचार करतोय। एवढी खात्री आहे? भाऊ, मला माहिती आहे माझं आणि नेहाचं तसं बोलणं झालंय, त्यामुळे आम्हाला दोघांना क्लॅरिटी आहे की आमचा दोघांचा नकार आहे। नाही पण हे तुझं फायनल आहे ना? हो, फायनल आहे। आणि नेहा माझी मैत्रीण आहे आणि ती मैत्रीणच राहणार आहे। शिवाशी लग्न करून ज्या चुका झाल्या त्या मला इथे परत नाही करायच्यात। हो पण अशू, तुला कोणी फोर्स केलं तर? भाऊ भाऊ, आशू एवढं सगळं नीट सांगतोय म्हणजे तू नक्कीच नीट विचार करून निर्णय घे, हो ना आशू? तसं असेल तर उत्तमच। झोपा आता। काय लक्ष्मण? हो, गुड नाईट। झोपा। काय झालं संपदा, आज असं अचानक भेटायचं होतं? अचानक नाही रे, मग असंच तुझी आठवण आली, मग म्हटलं भेटूयात। आणि घरी काय सांगितलं? त्यांना डाऊट वगैरे आलं तर? तू काय मला मूर्ख समजतोस का? तेवढं मॅनेज केलंय मी। आणि काय, आपली भेट होत नाही ना, म्हणजे तुला काही माझी आठवण येत नाही पण मला येते हा, म्हणून म्हटलं जाऊन भेटूयात, एवढंच। संपदा अगं, माझी एक्झाम जवळ येणार आहे, मला ना खरंच टेन्शन आलंय। मला समजतच नाही माझा अभ्यास झालाय की नाही झालाय। एक सेकंड, तुला टेन्शन आलंय? हा, तू ना पेपरवर पेन जरी ठेवलास ना तरी सगळी उत्तर अशी झपझप एकदम बरोबर येतील, एवढा हुशार आहेस ना तू? गैरसमज फक्त ना, गैरसमज आहे। इतकंही सोपं नसतं काय? ओ बरं, पण मला कोणीतरी सांगितलं होतं हा, म्हणजे आपण ठरवलं ना की सगळं सोपं होतं, आठवलं का? हा, आठवलं। ए संपदा, काय करते तू? इथे कोणी बघितलं ना तर वाट लागेल आपली। आपण कुठे बसलोय? रॉकी, कुठे होत आपण? कोण बघणार आहे इथे? तरी पण काहीच नाहीये। आणि काय करतोय एवढं? फक्त खांद्यावर हात नाही ठेवायचा आहे अगं का? नाही, असं नाही। आता मला बरं वाटतंय। म्हटलं होतं ना मी। रॉकी, मलाही कळतात हा काही गोष्टी। तुला ना आजकाल खूप काही गोष्टी कळतात। रॉकी, मला ऍक्च्युली थोडंसं टेन्शन आलंय रे।
काय झालं? कसलं टेन्शन आलंय तुला? काकू म्हणतेय की काहीही झालं तरी देसाईंची सून नेहाच होणार. मला काहीच कळत नाहीये आता. संपदा, असं काही नाही होणार आहे. हे बघ, पहिली गोष्ट, आशू ना होकारच नाही देणार आहे. मला विश्वास आहे. हो, पण काकू ताई सगळ्या तयारीला पण लागल्यात त्या. संपदा, तू उगाच टेन्शन घेतेस. इतकं नको ना टेन्शन घेऊ. असं काही नाही होणार आहे. संपदा, थँक्यू यार, तू आज आलीस. खरंच खूप बरं वाटतंय मला. मलाही. पाहू नको ना. अरे नाही पाहते. एक तासचे दिवस सारखा झाला, पत्ते बी खराब आहे आज सगळे. आज स्टेपनी जाऊ दे ना, कशाला विचारतो. काय करताय? झोपायचं नाही का? अगं काय सांगू शिवा, इथे ना झोप येत नव्हती म्हणून पत्ते खेळत बसलो. हा, ए शिवा, ये ना, बस ना. हा बस. नाही नको, अरे मला मूड नाही. ए, आता कारण नको देवा. एक तर किती दिवस झाले यार आपण एकत्र खेळलो नाही. हा ते काही नाही, आम्ही तुझं सगळं ऐकतो ना. खाली हा, बस. चल बस आता. आपण आहे ना 3 पत्ते खेळू. दे रे, ये पानं दे, परत पीस. टाक. ठीक आहे बस. येस, खेळूयात आपण मस्त. नाही पण मी काय म्हणते, हा. मला एक गोष्ट सांगा. आता वाजलेत किती? झोपायचं वगैरे नाही का घरी का? अगं शिवा, हा. आज जरा घरी किरकिर झाली आणि डोकं खराब होतं, तर म्हणलं जरा डोकं शांत करू, त्यामुळे आलो. आणि हो साहेब, तुमचं काय? आम्ही ते काय आहे ना, याच्या घरी जरा किटकिट होती, डोकं शांत करायचं होतं, मग आम्ही आलो इथे त्याला कंपनी द्यायला. शिवा, पण तू एवढ्या रात्री इथं? अरे मला पण शांत वाटलं पाहिजे म्हणून जरा इथे आले. शिवा, काय मॅटर झालाय का? नाही मॅटर काय नाही. शिवा, आशूचं काही? हा, अरे दरवेळेला त्याला मध्ये आणलं पाहिजे का? हल्ली दरवेळी त्याच्यामुळेच प्रॉब्लेम होतात, आपल्याला सगळ्यांना माहिती. हा, नाही रे बाबा, असं काही नाहीये. आईला जरा टेन्शन आलंय. काकूंना कसलं टेन्शन आलं? अरे हे आशूच असणार, तेच असते नेहमी. हा, अरे असं काही नाहीये, जाऊ दे. अगे काय शिवा, जाऊ दे, काय सांग ना काय झालंय ते. ए शिवा, तू ना आधी सारखं बोलत नाही. आता सगळं मनात ठेवते, काही बोलतच नाही. हा, असं काही नाहीये. तसं नाही ना, मग आत्ताच्या आत्ता सांग. हा, काय बोल. झालंय? नाही, ते मी सांगते तुम्हाला, पण मला आधी एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. हा, बोल. बोल. हा, मी तुम्हाला कशी आवडते? म्हणजे म्हणजे अशी आवडते का साडीत असते तेव्हा आवडते? शिवा, एक सांगू का? एकदम खरं सांगतो, 100% खरं, अजिबात खोटं सांगणार नाही, एकदम मनातून. ए, थांब. मी सांगतो. सांग. अगं शिवा, तू माणूस म्हणून तर चांगलीच आहे ग. हा, आणि तू साडी घाल, ड्रेस घाल, तू कशीही राहा, आम्हाला सगळ्यांना आवडते. हा. आता बघ ना, तेव्हा तू त्या मुलींसाठी भांडली. हा, आणि एक तर ते तुझे कोणी लागत नाही, पण तू त्यांच्यासाठी भांडली, आमची एवढी काळजी करते. आता तू त्यांची सुद्धा किती चांगली मैत्रीण झाली. त्यामुळे तू शिवा म्हणून तर कमाल आहे, पण एक माणूस म्हणून सुद्धा उत्तम आहे तू. सॅल्यूट. हा, salute. सॅल्यूट. तू आहे ना, तू माणूस म्हणून शिवा सॉलिडच आहे. सॅल्यूट. हा, बरोबर आहे, पण आईला तसं वाटत नाही ना. काय तोंडातल्या तोंडात बडबड करते, जरा स्पष्ट बोल ना, काय ते. पप्पा यार, तुम्ही मला सांग, हे असं फाईट करूनच गोष्टी होणार ना सॉल्व? एखादा माणूस सरळ ऐकत नसेल तर उंगली तेडी करावी लागेल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.